आज 12 ऑगस्ट आणि 28 ऑगस्टला जे ग्रहण आहे ते भारतात दिसणार नाही आहे, हे मी तुम्हाला जसं सांगितलं. त्यामुळे भारतात त्याचे कुठचेच वैधानिक नियम पाळू नये. पण प्रश्न असे आले, मेसेजेस असे आले की आम्ही भारताबाहेर राहतो, मग आम्ही ग्रहणाबद्दल म्हणजे कसं जाणून घ्यायचं किंवा ग्रहणाचे वेध आम्ही कसे पाळायचे, याबद्दल तुम्हाला मी सांगतो. ही साईट आहे timeanddate.com. याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर इथे टोटल सोलर एक्लिप्स अशा नावानं तुम्हाला हे दिसेल. इथे तुम्ही क्लिक करा आणि इथे पूर्ण जगभरात जिथे जिथे तुम्हाला ग्रहण दिसणार आहे त्याचे पूर्ण मॅप सगळं दिसतं तुम्हाला. पाथ मॅप, 3D ग्लोब, लाईव्ह स्ट्रीम, एक्लिप्स इन्फॉर्मेशन, हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळतं. आणि इथे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला वर्ल्ड वाईड सगळे तुमचे जे देश आहेत त्या देशांचे सगळे जिथे जसं दिसतं त्याप्रमाणे आणि जिथे जिथे वेळेनुसार तुम्हाला जर बघायचं असेल तर त्या वेळेचं आणि देशाचं असं तिथे पूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही या साईटला तुम्ही विजिट करा आणि इथे तुमच्या देशाचं नाव यामध्ये मिळतं तर बघा आणि त्याप्रमाणे इथे तुमची वेळ येईल ती पण बघा. आणि वर्ल्ड वाईड मॅपमध्ये पण तुम्ही इथे येऊन तुम्ही बघू शकता की तुम्ही कुठे राहता आणि तुम्हाला ते कसं दिसेल, हा सगळा विषय इथे यामध्ये दिसतो. आता विषय असा, ही झाली ग्रहणाची वेळ कशी बघायची ती. आता ग्रहणाचे वेध सांगतो. सूर्यग्रहण जर असेल तर त्याच्या 4 प्रहर आधी वेध पाळावे असं सांगितलं आहे. चंद्रग्रहण असेल तर 3 प्रहर आधी. सर्वसामान्य तुम्हाला वेळेचा अंदाज येण्यासाठी ॲक्युरेट नाही पण साधारण 3 तासाचा एक प्रहर असं जर धरलं तर 4-12 तास अगोदर सूर्यग्रहण वेध तुम्ही पाळावे आणि 3 प्रहर आधी चंद्रग्रहण म्हणजे 9 तास. एक ढोबळ अंदाज मी तुम्हाला सांगतो. त्यामुळे असं तुम्ही तुमच्या शहरामध्ये या timeanddate.com याच्यावरती जाऊन तुमच्या आधी वेळ बघा. त्याच्या अगोदर सूर्यग्रहण असेल तर 12 तास तुम्ही वेध पाळा, चंद्रग्रहण असेल तर 9 तास. वेधामध्ये तुम्ही झोपू शकता, पाणी पिऊ शकता, मलमूत्रोत्सर्जन करू शकता, खाणं वर्ज्य करा, भूकच लागत असेल तर दूध प्या आणि ग्रहण काळात तुम्ही मलमूत्रोत्सर्जन, खाणं पिणं, झोप घेणं हे सगळं वर्ज्य करा. तुम्हाला जर प्रेग्नन्सी असेल, तुम्हाला जर त्रास होत असेल तर विश्रांती घ्या, आड पडा, पूर्ण निद्रिस्त होऊ नका, झोपू नका. माझ्या माहितीप्रमाणे एवढी माहिती पुरेशी आहे. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, भिवू नका.